नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण AMVA RTO मेन्स 2020च्या ज्या लेक्चर सिरीज सुरू केली होती त्यातील फ्लूइड मेकॅनिक्समधला प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड हा पार्ट कव्हर केलेला आहे. तर त्यावर आधारित काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आपल्या आयोगाच्या मेन्स परीक्षेमध्ये अपेक्षित आहेत अशा क्वेश्चन्सचा संच करून आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहोत व आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूया. तर विलंब न करता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर तुम्ही माझे फ्लूइड प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइडचे 2 लेक्चर आपण केलेले आहेत. तर जर ते तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या, कारण हे जे क्वेश्चन्स आहेत ते त्यामध्ये पूर्ण कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला त्याची लिंक लागेल. आणि ज्यांनी लेक्चर पाहिले आहेत त्यांनी आपण सुरू करूया. तर पहिला आपला क्वेश्चन आहे, फ्लूइड इज अ सबस्टन्स विच ऑफर्स नो रेजिस्टन्स टू द चेंज ऑफ. आता हा प्रश्न जो आहे तो बेसिक जे फ्लूइडचं बेसिक प्रॉपर्टी आहे. काय आहे बेसिक प्रॉपर्टी? फ्लूइड कॅन फ्लो. ठीक आहे, तर ते त्याच्यावर बेस्ड आहे. फ्लूइड इज अ सबस्टन्स विच ऑफर्स नो रेजिस्टन्स टू चेंज ऑफ. कुठल्या चेंजसाठी फ्लूइड रेजिस्टन्स ऑफर करत नाही? नो रेजिस्टन्स, बरोबर. तर जर आपण ऑप्शन्स बघूया, प्रेशर रेजिस्ट करतं फ्लूइड, कारण आपण प्रेशराईज केलं तर फ्लूइड कॉम्प्रेस होत नाही, बरोबर. त्यानंतर फ्लो आपला कंटिन्यूस राहत नाही, कारण आपण जेव्हा एखाद्या फ्लूइडला म्हणजे पाणीत जर आपण कन्सिडर केलं तर तो त्याला जर एक मोमेंटम दिल्यानंतर थोड्या वेळाने पुढे थांबतो, कारण इट ऑफर्स रेजिस्टन्स. व्हॉल्यूमचा असं रेजिस्टन्स ह्याच्याशी काही संबंध नाही, कारण इट इज नॉट अ प्रेशर और इट इज नॉट फोर्स ॲक्टिंग कंपोनंट. दुसरं आहे शेप. आता शेप आपल्याला माहिती आहे का, पाणी कुठल्याही कंटेनरमध्ये आपण टाकलं तर त्याचा शेप तो घेऊ शकतो. तर आपला जो मेन ॲन्सर आहे तो शेप आहे, कारण शेप चेंजला कुठलाही रेजिस्टन्स ऑफर करत नाही फ्लूइड. ओके, द आन्सर इज शेप. आपल्याला बेसिकली फोकस काय करायचं आहे का, जर आपल्याला क्वेश्चन वाचून जे ऑप्शन्स एलिमिनेट करता येतील पहिले ते एलिमिनेट करायचे. जर माहिती असेल ॲन्सर तर वेल अँड गुड, बट जर माहिती नसेल तर आपल्याला जर एलिमिनेट करता आलं, जे त्या क्वेश्चनशी संबंधितच नाही असे ऑप्शन जर आपण एलिमिनेट करता आले तर आपले एक्झाममध्ये स्कोर करण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि कारण मॅक्सिमम जे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात असं नेसेसरी नाही का आपल्याला सगळेच माहिती असतील, बट आपल्याला त्या टॉपिकबद्दल जरी माहिती असलं आणि आपल्याला जर एलिमिनेट करता आले अननेसेसरी ऑप्शन्स तर आपण करेक्ट आन्सर हिट करू शकतो आणि त्याचे मार्क आपल्याला मिळू शकतात. हा एक म्हणजे स्ट्रॅटेजीचा पण भाग आहे. तर आपण दुसरा क्वेश्चन बघूया, विच ऑफ द फॉलोइंग हॅज नो युनिट. आता आपण पाहिलं होतं का सरफेस टेन्शनचं युनिट काय होतं? न्यूटन पर मीटर, बरोबर. कायनेमॅटिक विस्कॉसिटी काय होतं याचं युनिट? मीटर स्क्वेअर पर सेकंड, बरोबर. बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला काय होता? जर हे बघितलं आपण, बल्क मॉड्युलसला डिनोट करतो के नी आणि त्यात तो रिसेंबल करतो प्रेशरला. सो त्याचा फॉर्म्युला आपण डिस्कस केला होता, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि स्ट्रेन ही जी क्वांटिटी आहे आपण सब्जेक्टमध्ये पण बघितलेली आहे. तर स्ट्रेन माहिती आहे सगळ्यांना, काय असतं? चेंज इन लेंथ DL अपॉन ओरिजिनल लेंथ. आता लेंथ मीटर अपॉन मीटर गेट्स कॅन्सल आउट, म्हणून येणार युनिट नाही. तर आपला आन्सर काय येणार? स्ट्रेन, करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेट्स दॅट. आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आपण डिस्कस केलं होतं आधीच्या लेक्चरमध्ये. तर काय त्याचं स्टेटमेंट? त्यांचं ऑप्शन्स आपण बघूया पहिले. शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शियर स्ट्रेन. शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विस्कॉसिटी. ओके, आता पहिले तर आपण बघू का न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीमध्ये जो आपल्याला फॉर्म्युला मिळालेला, काय मिळालेला? टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू DU अपॉन DY. ओके, आता ह्यांनी प्रपोर्शनॅलिटी विचारलं ना आपल्याला, तर म्यू हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, हा निघून गेला. ठीक आहे, तर उरलं का आपल्याकडे? टाऊ बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू DU अपॉन DY. ओके, DU अपॉन DY हा काय आहे? हा ग्रेडियंट आहे. D/dx ग्रेडियंट असतं, बरोबर. तसंच DU/dy ग्रेडियंट आहे. कोणाचा ग्रेडियंट आहे? U काय आहे? U इज नथिंग बट रिप्रेझेंटिंग वेलॉसिटी. ओके, मग आपला आन्सर काय होईल? शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, वेलॉसिटी नाही, वेलॉसिटी ग्रेडियंटच्या प्रोपोर्शनल आहे DU/dy.
आपला आन्सर बी येईल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. विच ऑफ वन ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ कंडिशन क्लिअरली अप्लाइड टू अन आयडियल फ्लुइड. आता आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज पण आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर आता याच्यात आपल्याला सांगायचं की आयडियल फ्लुइडला कोणत्या प्रॉपर्टीज डिनोट करतात. काय असतं ऑप्शन्स बघूया. विस्कस अँड कॉम्प्रेसिबल, नॉन विस्कस इनकॉम्प्रेसिबल, नॉन विस्कस कॉम्प्रेसिबल, विस्कस इनकॉम्प्रेसिबल. आता आपल्याला माहिती आहे काय का आयडियल फ्लुइड जर असेल तर आयडियल फ्लुइडला कॉम्प्रेस नाही करू शकत आपण, कारण वी आर ट्रीटिंग वॉटर ॲज अन आयडियल फ्लुइड, करेक्ट, विच इज इनकॉम्प्रेसिबल. तर एक प्रॉपर्टी तर आपल्याला क्लिअर झाली का तो इनकॉम्प्रेसिबल असायला पाहिजे. तर इनकॉम्प्रेसिबल एक दोन ठिकाणी, म्हणजे आपले ऑप्शन ए कॅन्सल आउट झाला, सी कॅन्सल आउट झाला. आता उरला प्रश्न विस्कॉसिटीचा. ओके, तर तो विस्कस असायला पाहिजे का नॉन विस्कस. आयडियल फ्लुइडच्या केसमध्ये आपण डिस्कस केलेलं म्यू म्हणजे डायनॅमिक विस्कॉसिटीची व्हॅल्यू काय असते, 0 असते. म्हणजेच काय, तो कुठलाच रेजिस्टन्स ऑफर नाही करत फ्लुइड लेअरच्या मोशनला. म्हणजे समजा जर ही आपली फ्लुइड मोशन आहे या डिरेक्शनमध्ये, कारण विस्कॉसिटी काय सांगते, पर्टिक्युलर लेयर्समध्ये जी फ्रिक्शन असतो त्याला आपण विस्कॉसिटी म्हणतो. तर आयडियल फ्लुइडमध्ये असं कुठलाच पार्ट येत नाही. ठीक आहे, मग आपला आन्सर काय झाला, म्यू 0 असायला पाहिजे, म्हणजे नॉन विस्कस असायला पाहिजे. नॉन विस्कस आणि इनकॉम्प्रेसिबल, आन्सर इज बी. आता बघा 2 ऑप्शन आपण ऑलरेडी एलिमिनेट केलेले. जर तुम्ही विस्कस आणि नॉन विस्कसमध्ये जरी कन्फ्यूज असता आणि तुम्हाला एक्झाममध्ये आन्सर लावायचंच असेल तर तुमच्याकडे 50% चान्सेस आहेत का तुम्ही करेक्ट आन्सर लावाल. म्हणून पहिले एलिमिनेट करायच्या काही गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन, द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी इज. ओके, आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण आपण डिफाईन केलेली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, SG is equal to rho of fluid upon rho of स्टँडर्ड फ्लुइड. ओके, आता आपल्या केसमध्ये मर्क्युरी लिक्विड आहे, म्हणजे त्या केसमध्ये स्टँडर्ड फ्लुइड काय असणार, वॉटर, करेक्ट. मग रो ऑफ जर आपल्याला माहिती असेल का रो ऑफ मर्क्युरी म्हणजे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती आहे, 136,000 सॉरी 13,600 136,000. ओके, आणि डिवाइड बाय रो ऑफ वॉटर किती असतो, 1000. मग आता आपण जर कॅन्सल आउट केलं आपल्याला आन्सर काय मिळणार, 13.6 विच इज डी. ओके, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी किती असणार, 13.6. हे थोडे फंडामेंटल क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं किंवा त्या टर्म माहिती असणं जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट, रेट ऑफ डिफॉर्मेशन ऑफ फ्लुइड एलिमेंट इज इक्वल टू रेट ऑफ डिफॉर्मेशन. रेट ऑफ डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला काय, पहिली गोष्ट तर रेट ऑफ डिफॉर्मेशन म्हणजे काय, ऑप्शन बघूया. ठीक आहे, शियर स्ट्रेस, कोएफिशिएंट ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी, कोएफिशिएंट ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी आणि वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, तर रेट ऑफ डिफॉर्मेशन आपल्याला माहिती आहे काय, रेट ऑफ डिफॉर्मेशन ऑफ फ्लुइड कसं डिनोट करतो आपण, d∅/dt, करेक्ट, d∅/dt दॅट शुड बी इक्वल टू. आता d∅/dt काय सांगतं आपल्याला का एक पर्टिक्युलर टाईममध्ये एवढं डिफॉर्मेशन त्यात आलं आहे. आता ते कशाच्या इक्विवॅलंट आहे, तर आपण हे मागे स्टडी केलं आहे आपल्या लेक्चर्समध्ये. ते आता पूर्ण इथे सेटअप एक्सप्लेन करणं एवढं पॉसिबल नाही टाईम लिमिटमुळे, तर ते तुम्ही लेक्चरमध्ये पहा का त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे. तर त्याचं ऑप्शन जे आहे ते वेलॉसिटी ग्रेडियंट करेक्ट ऑप्शन आहे. दॅट इज नथिंग बट du/dt. ओके, du/dy हा रिलेशन आहे, हा लक्षात ठेवा. आणि याचं एक्सप्लेनेशन मी मागच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे. तो लेक्चर तुम्ही पाहू शकता. त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक मी देऊन ठेवेल. नेक्स्ट, viscosity is the property of fluid evolved due to. ओके, आता विस्कॉसिटी जेव्हा आपण एक्सप्लेन केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, विस्कॉसिटी कुठून इव्हॉल्व झाली, कुठल्या फ्लुइड प्रॉपर्टी. तर विस्कॉसिटी आत्ताच मगाशी आपण डिस्कस पण केलं काय, रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द लेयर्स ऑफ फ्लुइड.
ओके, तर ह्याच्यामध्ये आपला करेक्ट ऑप्शन पहिलाच आहे, बाय द लेयर्स ऑफ फ्लुइड. बरं, दुसरे ऑप्शन पण बघून घेऊ आपण. रेजिस्टन्स ऑफर्ड बाय साइड वॉल्स ऑफ द चॅनल. साइड वॉल ऑफ चॅनलमुळे विस्कॉसिटी प्रॉपर्टी इव्हॉल्व झाली का नाही. स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स इन फ्लुइड, रिॲक्शन्समुळे केमिकल प्रॉपर्टी डेव्हलप होते, विस्कॉसिटीने नन ऑफ द अबो. तर आपला ऑप्शन जो आहे रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द लेयर्स ऑफ द फ्लुइड हा करेक्ट आहे, कारण जेव्हा फ्लुइड मूव्ह करतं रिस्पेक्टिव्ह लेयर्समधल्या जो रेजिस्टन्स आहे त्याच्या थ्रूच आपली विस्कॉसिटी प्रॉपर्टी डिफाईन झालेली आहे. नेक्स्ट, द विस्कॉसिटी ऑफ लिक्विड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर ड्यू टू. ओके, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर हे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे हे बेसिक क्वेश्चन्स आहेत जे डायरेक्टली एक्झाम्समध्ये येऊ शकतात. ठीक आहे, तर आपण या क्वेश्चनवर डिस्कस करूया. ते काय विचारलं, द विस्कॉसिटी ऑफ लिक्विड डिक्रीजेस. त्यांनी म्हटलं आहे का विस्कॉसिटी डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज झालं का विस्कॉसिटी डिक्रीज होते, पण का इन्क्रीज होत, का ती डिक्रीज होते. तर ऑप्शन्स काय दिले, डिक्रीज्ड कोहेजिव्ह फोर्सेस, इन्क्रीज कोहेजिव्ह फोर्सेस, डिक्रीज मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफर, इन्क्रीज मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफर. तर आपल्याला पहिले हे माहिती पाहिजे याच्यामध्ये का जे लिक्विड त्यांनी काय सांगितलं आहे लिक्विडसाठी. ओके, लिक्विडसाठी. तर लिक्विडची विस्कॉसिटी कशावर डिपेंड करते पहिले, तर लिक्विडची जो इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आहे तो त्यांचा कुठला असतो, कोहेजिव्ह फोर्स असतो, कोहेजिव्ह फोर्स. ओके, जो इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आहे. तर मग आता तो टेम्परेचर इन्क्रीज झाला तर तो कोहेजिव्ह फोर्स इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो हा क्वेश्चन आहे. आता एवढं जरी आपल्याला माहिती असेल का तो कोहेजिव्ह फोर्स असतो तर आपले हे दोन म्हणजे एलिमिनेट होतात, मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफर. करेक्ट. आता उरले फक्त दोन ऑप्शन. तर दोन ऑप्शनमध्ये आता यांनी म्हटलं का विस्कॉसिटी ऑफ लिक्विड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आता टेम्परेचर इन्क्रीज झाला तर आपल्याला माहिती आहे कुठलाही जर फ्लुइड असेल काय असेल, टेम्परेचर इन्क्रीज झाला तर त्यांच्यामध्ये जो मॉलिक्युलर स्पेस असतो तो इन्क्रीज होतो, एक्सपांड होतात ते. तर एक्सपांड झाल्यामुळे जो कोहेजन फोर्स आहे तो नेहमी डिक्रीज होतो, कारण दोघांमधला गॅप जास्त होतो. तर एवढं जर आपण लॉजिक लावलं तर आपला आन्सर ऑटोमॅटिक आपल्याला मिळतं, डिक्रीज्ड कोहेजिव्ह फोर्सेस. ओके, नेक्स्ट, फॉलिंग ड्रॉप्स ऑफ रेन ॲक्वायर स्पेरिकल शेप ऑन अकाउंट ऑफ. ओके, तर हा मोस्ट बोलतो ना फेवरेट क्वेश्चन आहे कुठल्याही एक्झाममधला. का म्हणजे जर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमधलं जर विचारायचं असेल हा क्वेश्चन विचारू शकतात का फॉलिंग ड्रॉप ऑफ रेन ॲक्वायर स्पेरिकल शेप ऑन अकाउंट ऑफ. तर हे 4 प्रॉपर्टीज दिल्यात त्यांनी, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, वेपर प्रेशर, कॉम्प्रेसिबिलिटी. तर यात हे पण आपण डिस्कस केलेलं आहे आपल्या लेक्चरमध्ये. तर ह्याचा आन्सर आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमुळे रेन ड्रॉप जो आहे तो स्पेरिकल शेप घेतो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट हॅपन्स टू द लिक्विड लेवल वेन अ स्मॉल डायमीटर ट्यूब is inserted into a liquid whose contact angle is 125 degree Celsius degrees. आता ह्याच्यामध्ये बघण्यासारखं काय आहे, त्यांनी दिले 125 डिग्रीज. ओके, विच इज नथिंग बट अन ऑप्टिव्ज अँगल 125 डिग्रीज. करेक्ट. तर आपल्याला जर ह्याचं माहिती असेल का त्यांनी आणि काय म्हटलं, स्मॉल डायमीटर ट्यूब. स्मॉल डायमीटर ट्यूब म्हणजेच काय, ती आपण कॅपिलरी ट्यूब पण म्हणू शकतो. कॅपिलरी ट्यूब जर इन्सर्ट केली, एक वॉटर फील्ड समजा बिकर आहे त्याच्यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली आणि तिचा जो कॉन्टॅक्ट अँगल आहे 125 डिग्री ऑप्टिव्ज आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं प्रेडिक्ट म्हणजे माहिती असलं पाहिजे का जो अँगल डेव्हलप होतो आहे तो कुठला आहे. म्हणजे जर ती कॅपिलरी राईज असेल तर कुठला अँगल डेव्हलप होतो आणि कॅपिलरी फॉल जर असेल तर कुठला अँगल डेव्हलप होतो. तर ह्याच्यामध्ये म्हणजे आपण माहिती आहे आपल्याला का जर राईज असेल तर ॲक्यूट अँगल डेव्हलप होतो आणि जर फॉल असेल तर ऑप्टिव्ज अँगल डेव्हलप होतो. तर अन्य ऑप्शन काय दिलं, लिक्विड लेवल इन द ट्यूब will fall first and then rise. Liquid level in the tube falls. Liquid level in the tube remains constant. Liquid level in the tube rises. तर आपल्याला यांनी दिलं 125 विच इज अन ऑप्टिव्ज अँगल. बरोबर, ऑप्टिव्ज अँगल आहे म्हणजेच काय होणार, कॅपिलरी फॉल होणार. तर आपला ऑप्शन कुठला करेक्ट होणार, लिक्विड लेवल इन द ट्यूब फॉल्स. हा ऑप्शन आपला करेक्ट होणार. हे बघा, म्हणजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करताना त्याच्या पाठचं लॉजिक कळायला पाहिजे तर आपण एकदम करेक्ट आन्सर हिट करणार. कारण त्यासाठी तुम्हाला त्याचे बेसिक्स माहिती पाहिजेत. ते माहिती असले तर तुम्ही क्वेश्चन्स कसेही सॉल्व कराल. नेक्स्ट क्वेश्चन, इफ सिग्मा रेफर्स
to the surface tension of the water. Rho refers to the mass density, g refers to the gravitational acceleration, d refers to the diameter of the glass tube, then capillary rise of water in the glass tube, h is given by. ओके, आता क्वेश्चन आपण वाचला. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला, काय कंटेनर आहे विच इज वॉटर फिल्ड विथ वॉटर, त्याच्यामध्ये कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली आहे. ओके, आणि त्यात या हाईटपर्यंत वॉटर राईज झाले एच. ओके, तर आपल्याला त्यांनी या एचचं रिलेशन विचारलं आहे. तर कसं बघा ते, आता इथे त्यांनी सांगितलं कॅपिलर राईज झालं आहे, म्हणजे मिनेस्कस असा असेल. ओके, तर ह्या फेसला जो आहे तो सिग्मा सरफेस टेन्शन अप्लाय होत असणार. ओके, आणि हा जो वॉटर कॉलम डेव्हलप झाला आहे ह्याचं एक प्रेशर असणार. आणि मग आपल्याला जर एच काढायचं, ह्या कुठल्या रिलेशनमध्ये येणार, एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपण आधीच्या लेक्चर्समध्ये पण डिस्कस केलेला आहे. सरफेस टेन्शन फोर्स इज इक्वल टू प्रेशर फोर्स. आता प्रेशर सरफेस टेन्शन फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, सिग्मा इंटू त्याची लेंथ जिथे तो ॲक्ट करतो तो. आता याची लेंथ काय आहे, एक सर्कम्फरन्शियल लेंथ आहे, म्हणजे आपण त्याचा पेरिमीटर घेऊया पाय डी. ओके, डायमीटर ऑफ द ट्यूब आणि इक्वल टू प्रेशर फोर्स. आता प्रेशर हा वॉटर कॉलम डेव्हलप करतो आहे, तर प्रेशरचा फॉर्म्युला काय, पी इज इक्वल टू रो जी एच, रो जी एच हा झाला प्रेशर. ओके, आता इंटू जर आपण ह्याला एरिया केला, सरफेस एरिया, तर तो फोर्समध्ये कन्वर्ट होईल. तर काय येईल, पाय बाय 4 डी स्क्वेअर. करेक्ट. तर आता इथला डी कट झाला, डी कट झाला, स्क्वेअर कट झाला, पाय कट, पाय कट. आता उरलं काय आपल्याला, कसला फॉर्म्युला पाहिजे, एचचा. ओके, तर आता ह्याला जर आपण रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळणार, ह्याची इथेच राहील, हा डी जो उरला आहे रो जी आणि डी तो खाली जाणार आणि 4 सिग्माला मल्टिप्लाय होणार. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळणार, एच इज इक्वल टू 4 सिग्मा अपॉन रो जी डी. आता हा ऑप्शन कुठे मॅच होत आहे, ओके हे बघा, एच इज इक्वल टू 4 सिग्मा अपॉन रो जी डी. दिस इज करेक्ट ऑप्शन. तर ह्यासाठी तुम्हाला ह्यांचं रिलेशन माहिती पाहिजे, जसं मी बोललो का सरफेस टेन्शन फोर्स इज इक्वल टू प्रेशर फोर्स हे. ओके, नेक्स्ट, द बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी विथ राईज इन प्रेशर. ओके, जर प्रेशर इन्क्रीज झालं द बल्क मॉड्युलसचं काय होणार, डिक्रीज होणार, इन्क्रीज होणार, डिक्रीज फर्स्ट अँड आफ्टर सर्टन लिमिट रिमेन्स इन्क्रीजेस और रिमेन्स कॉन्स्टंट. तर ह्यासाठी पहिले तर आपल्याला माहिती पाहिजे का बल्क मॉड्युलस कशावर डिपेंड करतो. बल्क मॉड्युलस जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे प्रेशरच्या. म्हणजेच जर प्रेशर इन्क्रीज झाला तर बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू पण काय होणार, बल्क मॉड्युलस काय करतो, रेजिस्ट करतो कॉम्प्रेस होण्यासाठी. म्हणजे आपलं जर जे काय लिक्विड आहे, वॉटर आहे, ते त्याला कॉम्प्रेस न होण्यासाठी बल्क मॉड्युलस वर्क करतो. मग जसं जसं प्रेशर वाढणार बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू पण वाढणार. तर आपला आन्सर काय होणार, increases. Okay. Next, in Newtonian fluid, the shear stress is directly proportional to viscosity, inversely proportional to viscosity, directly proportional to deformation rate, directly proportional to shear strain. आता ह्यांनी परत न्यूटोनियन फ्लुइडमध्ये शियर स्ट्रेस विचारला आहे. शियर स्ट्रेस नथिंग बट टाऊ, आणि आपल्याला माहिती आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटीमध्ये टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू डी यू अपॉन डी वाय. करेक्ट. तर मग आता डी यू अपॉन डी वाय, आता यांनी काय सांगितलं, डायरेक्टली प्रपोर्शनल टू विस्कॉसिटी. करेक्ट वाटतं आहे. ओके, इन्व्हर्सली प्रपोर्शनल हा रॉंग झाला,
इन्व्हर्स तर नाही आहे या फॉर्म्युलानुसार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफॉर्मेशन रेट. ओके, आता हे डिफॉर्मेशन रेट आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितलं का डिफॉर्मेशन रेट du/dy इज नथिंग बट डिफॉर्मेशन रेट d∅/dt. करेक्ट, हा पण स्टेटमेंट करेक्ट आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शिअर स्ट्रेंथ, स्ट्रेनचा तर इथे काही संबंध नाही. ओके, रेट ऑफ शिअर स्ट्रेन असतं तर करेक्ट होतं. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट मिळतात, ए आणि सी, विच विल बी करेक्ट. पण आता आपल्याला माहिती आहे का म्यू हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, तो स्वतः प्रपोर्शनल नाही आहे, तो प्रपोर्शनॅलिटी काढण्यासाठी तिथे आपण टाकलेला आहे. तर मग ह्याचा आन्सर काय होणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफॉर्मेशन रेट, सी होणार, हा नाही होणार. ओके, चूज द करेक्ट रिलेशनशिप. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी. नाही, आपण आत्ता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा थोड्या वेळ आधी फॉर्म्युला बघितला, विच इज रॉंग, म्हणजे एक ऑप्शन एलिमिनेट झाला. डायनॅमिक विस्कॉसिटी इज इक्वल टू कायनॅमॅटिक विस्कॉसिटी इंटू डेन्सिटी, असं आहे का बघूया. ग्रॅव्हिटी इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी, असं पण काय नाही. बरं, कायनॅमॅटिक विस्कॉसिटी इज इक्वल टू डायनॅमिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी. डायनॅमिक ग्रॅव्हिटी असं तर काय आपण शब्दच ऐकलं नाही, हा पण ऑप्शन एलिमिनेट झाला. यात डायरेक्ट आन्सर मिळतो आहे आपल्याला, दिस इज करेक्ट. बट जर आपण बघितलं डायनॅमिक विस्कॉसिटी म्हणजेच काय म्यू. ओके, आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे न्यू, आता हा जो कायनॅमॅटिक विस्कॉसिटी म्हणजे न्यू, तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे का न्यू इज इक्वल टू म्यू बाय रो. बरोबर, तर मग आपल्याला जर इथे सांगितलं डायनॅमिक विस्कॉसिटी म्हणजेच म्यू इज इक्वल टू कायनॅमॅटिक विस्कॉसिटी न्यू इंटू डेन्सिटी रो, न्यू इंटू रो, दिस इज करेक्ट. म्यू इज इक्वल टू न्यू इंटू रो, म्हणून हा पण करेक्ट होतो. तसं पण तुम्ही डायरेक्ट आन्सर लावू शकता, नाही तर याच्यामध्ये सगळं एलिमिनेट होतच आहे. दोन आहेत, एक तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे, नाही तर एलिमिनेशन मेथड आली पाहिजे. ओके, नेक्स्ट बघूया. कॉम्प्रेसिबिलिटी इज द रेसिप्रोकल ऑफ. आता आपण मगाशी बघितलं का काय बल्क मॉड्युलस रेजिस्ट करतो कॉम्प्रेस होण्यासाठी. ओके, म्हणजेच काय, आता कॉम्प्रेसिबिलिटी कशाच्या रेसिप्रोकल असेल, डायरेक्ट आन्सर आहे बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, इज करेक्ट, ए. नेक्स्ट, द एस आय युनिट ऑफ कायनॅमॅटिक विस्कॉसिटी इज. कायनॅमॅटिक विस्कॉसिटी मगाशीच आपण एस आय युनिट बघितलं, काय होतं, मीटर स्क्वेअर पर सेकंड. मीटर पर सेकंड स्क्वेअर कसलं आहे, ॲक्सेलरेशनचं आहे बरं ना, मीटर स्क्वेअर पर सेकंड. याच्यात कन्फ्यूज नका हो, हा ॲक्सेलरेशन आहे, हा कायनॅमॅटिक विस्कॉसिटी आहे. एस आय युनिट हा मेन, ते पण लक्षात ठेवा का इथे एस आय युनिट विचारलं आहे, उद्या CGS युनिट पण तुम्हाला विचारू शकता. ओके, कायनॅमॅटिक विस्कॉसिटीचं CGS युनिट काय आहे, डाईन आहे, हा आन्सर आहे. नेक्स्ट, वन स्टोक इज इक्वल टू, आता अगेन वन स्टोक पण डायनला आपण स्टोक पण म्हणू शकतो. स्टोक हा कायनॅमॅटिक विस्कॉसिटीचा CGS युनिट आहे. तर वन स्टोक इज इक्वल टू काय असणार, डायनॅमिक विस्कॉसिटीचं कायनॅमॅटिक विस्कॉसिटीचं काय होतं, तर बघितलं आपण मगाशी, मीटर स्क्वेअर पर सेकंड. तसंच जर CGS मध्ये करायचं असेल, CGS युनिटमध्ये, तर मीटरचं काय होतं, सेंटीमीटर होतं, म्हणून पहिला आन्सर आपला करेक्ट, सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, नेक्स्ट, सरफेस टेन्शन इज अ फेनॉमेनॉन ड्यू टू. मगाशीच आपण सेम टाईपचा क्वेश्चन बघितलेला, सरफेस टेन्शन विस्कॉसिटी कशामुळे येतं. बरं, विस्कॉसिटी कशावर डिपेंडेंट आहे, तर सरफेस टेन्शन कशावर डिपेंडेंट आहे, दोन्ही अपोजिट आहेत. सरफेस टेन्शन एक जो आपला फ्लुइड आहे, तो फ्लुइड आणि जो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जो सबस्टन्स असेल, म्हणजे ग्लास असेल, स्टील असेल, त्याच्यावर डिपेंड करतं का ते सरफेस टेन्शन किती ॲक्ट करणार. म्हणून सरफेस टेन्शन जसं आपण बघितलं कॅपिलरीच्या केसमध्ये वॉटर असेल तर जो कॅपिलरी राईज होतो, मर्क्युरी असेल तो कॅपिलरी फॉल होतो. त्या दोन्ही केसमध्ये टेन्शन वेगवेगळे असतं. तर त्या केसमध्ये सरफेस टेन्शन इज ड्यू टू काय, कोहेजन ओनली ना, कारण कोहेजन विस्कस फोर्सेस ओनली नाही. अधेजन बिटवीन लिक्विड अँड सॉलिड मॉलिक्युल्स, डिफरन्स इन मॅग्निट्यूड बिटवीन द फोर्सेस ड्यू टू अधेजन अँड कोहेजन. सरफेस टेन्शनचं आपण बघितलं होतं. हा समजा बिकर आहे, ओके, ही आपली वॉटर लेवल आहे. तर जो सरफेसवाला मॉलिक्यूल आहे दॅट विल एक्सपिरियन्स द सरफेस टेन्शन. मग तो कशामुळे असतो, इंटरफेसमुळे असतो. वरती जो डिफरंट फ्लुइड आहे आणि इथला जो फ्लुइड आहे त्याच्यामधला जो फोर्स डिफरन्स आहे एक्झर्ट केलेला, त्याच्यामुळे असतो. बरोबर,
मग आपण असं म्हणू शकतो डिफरन्स इन मॅग्निट्यूड बिटवीन फोर्सेस ड्यू टू अधेजन अँड कोहेजन. दिस इज द करेक्ट आन्सर. कुणामधला? दोन इंटरफेसमधले जे फ्लुइड्स आहेत त्यांच्यामधला. तर पाणी आणि एअर आहे. ओके, दिस इज आवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, युनिट ऑफ सरफेस टेन्शन इज एक्सप्रेस्ड इन. सरफेस टेन्शनचं युनिट मगाशीच काय बघितलं आपण? न्यूटन पर मीटर. इट इज करेक्ट. कन्फ्यूज नका हो अशा ऑप्शनमध्ये. न्यूटन पर मीटर स्क्वेअर प्रेशरचं युनिट आहे. ओके, हे कशाचं युनिट नाही, हा पण कशाचं युनिट नाही. नेक्स्ट, 1 पॉईस इज इक्वल टू द पॉईस. पॉईस कशाचं CGS युनिट आहे? हा पण CGS युनिट आहे. तर हा कशाचं CGS युनिट आहे? डायनॅमिक विस्कोसिटी म्यू. म्यूचा CGS युनिट पॉईस आहे. ओके, पॉईस. आता आपल्याला त्यासाठी माहिती पाहिजे याचा SI युनिट काय आहे. SI युनिट काय आहे म्यूचा? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ते त्यांनी दिलेलं याच्याच SI युनिटच्या टर्ममध्ये दिलं आहे. तर आपल्याला हे सांगायचं आहे का 1 पॉईस इज इक्वल टू हाऊ मेनी न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला हे माहिती आहे, म्हणजे आता मागचं जर तुम्ही लेक्चर बघितलं किंवा तुम्ही स्टडी केला असेल, 1 न्यूटन पर सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉईस. म्हणजेच 1 पॉईस किती असणार? 10 इथे येईल, म्हणजे 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सी आन्सर आहे आपला. तर हे आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमधले. अजून कोणाला काही डाऊट असेल क्वेश्चनमध्ये तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. फील फ्री टू आन्सर इट. तर तसंच तुम्ही आमचं टेलिग्रामवरचं चॅट ग्रुपही जॉईन करू शकता. त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन ठेवेल. आणि तुम्हाला लेक्चर कसा वाटला तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा.